महाराष्ट्रात पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे। ही निवडणूक 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्याला उत्तर म्हणून होईल का अशी चर्चा राजकीय धुरीणांमध्ये सुरू आहे। मुख्यमंत्री पदावरून सुरुवातीला शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली। त्यानंतर त्याचा बदला म्हणून भाजपाने शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड घडवून आणत सत्ता स्थापन केली। त्यानंतर शरद पवार यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत बंड घडवून आणलं। गेल्या 5 वर्षात राज्यातल्या राजकारणात नेमकं कोण कोणाबरोबर राहिलं हे छाती ठोकपणे सांगणं अवघड झालंय। आता 5 वर्षांनंतर पुन्हा निवडणूक होणार आहे, तेव्हा या सगळ्या उलथापालथीत महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघातील जनता कोणता निर्णय घेणार, त्याच नेत्यांना पाठिंबा देणार की धक्कादायक निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या ठाण्यातील कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघात यावेळी त्यांना निवडणूक कशी राहील यासंबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडली, निकाल लागला, राज्यात भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं, परंतु मुख्यमंत्री पदावरून युतीत बिनसलं। शिवसेनेने मुख्यमंत्री पद अडीच वर्षासाठी ठरलं होतं, त्यानुसार ते मिळावं असं स्पष्ट केलं। भाजपनं तसं काही ठरलंच नव्हतं सांगत हात वर केले आणि त्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना गेली व महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। शेवटी हे राजकारण आहे। भाजपाने घडलेल्या गोष्टीचा बदला म्हणून कोरोनाचा काळ संपताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड घडवून आणलं आणि 40 आमदार सोबत घेऊन शिंदे भाजपसोबत पुन्हा महायुतीत आले। महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या रिस्कमुळे त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं। त्यानंतर राष्ट्रवादीत बंड होऊन अजित पवारांसोबत 40 आमदार भाजपसोबत महायुतीत सहभागी झाले। हे बंड एवढ्यापुरताच मर्यादित राहिलं नाही, तर त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह यासाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली। राजकीय इतिहासात अशा प्रकारचं बंड कदाचित पहिल्यांदाच झालं। बंड केल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले। पक्षफुटीमुळे सहानुभूती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली, तरी देखील शिंदेंनी मिळवलेलं यश निश्चितच मोठं म्हणावं लागेल। विशेष करून ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय आणि इथल्या लोकसभेच्या जागांवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार विजयी झालेत। आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना सर्वांचेच शिवसेनेच्या राज्यातील परफॉर्मन्सवर लक्ष तर आहेच, परंतु बंडानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघात काय होईल अशी चर्चा होतीये। तर हा कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला। तेव्हापासूनच या मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांचा 32,776 मतांनी पराभव केला होता। एकनाथ शिंदे यांना 73,502 तर काँग्रेसच्या मनोज शिंदे यांना 40,726 मतं मिळाली होती। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या संदीप लेले यांचा 51,869 मतांनी पराभव केला। त्यावेळी एकनाथ शिंदे यांना 1,04,20 तर भाजपच्या संदीप लेलेंना 49,447 मतं मिळाली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा 89,300 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत शिंदेंना 1,13,497 तर काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांना अवघी 24,197 मतं मिळाली होती। मागील 3ही विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता शिंदेंचं मताधिक्य वाढलेलं पाहायला मिळतंय, पण पक्षफुटीनंतर आता हे मताधिक्य कायम राहणार का हे निवडणुकीच्या निकालातच पाहायला मिळेल। आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोर महाविकास आघाडीतून कोण आव्हान देणार हा खरा प्रश्न आहे। महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता अधिक आहे।
काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीमधून आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं, परंतु ते चर्चेपुरतच मर्यादित दिसतंय. दुसरीकडे ठाकरे गटाचे ठाणे उपशहर प्रमुख प्रदीप शेंडगे यांनी पक्षाकडे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागितली आहे. या संदर्भात त्यांनी संजय राऊत यांची भेट घेत चर्चा केली असल्याचं बोललं जातंय. याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. मनसे नेते आणि लेखक दिग्दर्शक अभिजित पानसे यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. ठाणे विधानसभा क्षेत्रातील निरीक्षकांच्या अहवालात अभिजित पानसे यांचं नाव कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी असलेली जवळीक पाहता या ठिकाणी केवळ उद्धव ठाकरे गटाची मतं खाण्यासाठी मनसे उमेदवार उभा करू शकतो असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोण उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.